रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा दिवाळी महाफेस्टिवल 3 नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर पर्यंत झुला साडीच्या असंख्य व्हरायटी, हजारो कॅटलॉग साड्या प्रिंटेड व सर्वेक्षी वर्क मध्ये उपलब्ध. सुरतच्या रेट मध्ये रवींद्र मध्ये खरेदी. आलिया ड्रेस, नायरा ड्रेस, खास दिवाळी कलेक्शन, लहान मुलांचे कार्गो शर्ट, डिजिटल प्रिंटेड शर्ट, जेंट्स शर्ट, फॉर्मल, चेक्स, प्लेन शर्ट बंपर ऑफर्स मध्ये उपलब्ध. जिंका बंपर लकी ड्रॉ. प्रथम बक्षीस दुचाकी, द्वितीय बक्षीस LED टीव्ही, तृतीय बक्षीस फ्रीज, चतुर्थ बक्षीस मिक्सर. तर मग धूम धडाक्याची दिवाळी. खरेदीला येताय ना? रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा. गतवर्षी तुटलेल्या ऊसाला 400 रुपये दुसरा हप्ता मिळावा. चालू ऊसाला 3500 रुपये दर मिळावा. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सर्वोदयसह साखर व वसंतदादा पाटील साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या चाकातील हवा सोडली. तर बळीराजा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बहे तांबू येथे 25 बैलगाड्यांचे टायर फोडले. दर जाहीर होत नाही तोपर्यंत एकही वाहन फिरून देणार नाही असा इशारा दिला. त्यामुळे ऊस दर आंदोलन हे आता पेटणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा, मर्दवाडी, बावची, पोखर्णी, नागाव, बागणी, काकाचीवाडी, रोझावाडी या परिसरात फिरून तो ऊस तोडणी बंद पाडले होते. बावची फाट्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी ट्रॅक्टर रोखून धरले. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ऊस ट्रॅक्टर सोडणार नाही अशी भूमिका घेतली. स्वाभिमानीचे भागवत जाधव, भाजपा युवा मोर्चाचे प्रवीण माने, बाबासाहेब सांद्रे, जगन्नाथ भोसले, पंडित सपकाळ, प्रताप पाटील, विश्वजित पाटील, राजेंद्र राणे, विक्रांत गुरव, पोपट सुतार, सुरेंद्र माळी, मयूर पाटील, सुभाष पाटील, अमोल कोल्हे, शीतल खंजिरे, सुनील कुदळे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. दरम्यान बहे येथे बैलगाडी चालक आणि बळीराजा शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची झाली. रस्त्यावरच बैलगाडीच्या चाकातील हवा सोडल्याने ट्रॅफिक जाम झालं होतं. बळीराजा शेतकरी संघटना आणि स्वाभिमानी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन चक्काजाम करण्याचा इशारा दिलाय. गणेश शेवाळे, शहाजी पाटील, अशोक सलगर, मदन पाटील यांच्यासह कार्यकर्ते यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मिरज, जत, कवठेमहांकाळ तालुक्यात बंद घरे तसेच मध्यरात्री घरफोडी करून लाखोंचे दागिने चोरणाऱ्या आंतरराज्य सराई चोरट्याच्या मस्क्या आवळण्यात पोलिसांना यश आले. या चोरट्याकडून तब्बल 10 गुन्हे उघडकीस आले असून त्याच्याकडून चोरीतील 6,73,000चा मुद्देमाल जप्त केलाय. यल्लाप्पा उर्फ खल्या आद्रक शिंदे असं अटक करण्यात आलेल्या सराईताचं नाव आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक मिरज शहरात पेट्रोलिंग करत होते. यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की रेकॉर्डवरील आंतरराज्य सराई चोरटा घरफोडीच्या गुन्ह्यातील चोरीचे दागिने विक्रीसाठी आलाय. मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी मिरज शासकीय रुग्णालयाच्या चौकामध्ये सापळा लावला असता संशयित यल्लाप्पा शिंदे हा त्या ठिकाणी आला. यावेळी त्याला ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता पिशवीमध्ये सोन्याचे दागिने मिळाले. यावेळी पोलिसांनी त्याच्याकडे कसून चौकशी केली असता त्यांनी सांगितले की सदरचे दागिने हे मिरज तालुक्यातील सुभाषनगर, मालगाव, एरंडोली, कवठेमहांकाळ तालुक्यातील अलकुड आणि जत तालुक्यातील डफळापूर, कंठी, वायफळ आणि बनाळी या गावात घरफोडी करून चोरल्याचं सांगितलं. यावेळी त्याच्याकडील एकूण 6,73,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केलेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सांगली, मिरज आणि कुपवाडकरांनी तब्बल 70 टन कचरा केला. फटाके, फुले, लक्ष्मीपूजन साहित्यासह खाद्यपदार्थांचा हा कचरा महापालिकेच्या आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांनी रात्रीत उचलून कर्तव्याचं दर्शन घडवले. त्यामुळे सकाळी मुख्य बाजारपेठेतील रस्ते चकाचक झाले होते. रविवारी दिवसभरात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी 281 टन कचरा संकलन केलाय. महापालिका आयुक्त तथा प्रशासक सुनील पवार यांनी यंदा फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याचं आवाहन केलं होतं, पण त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून आलंय. लक्ष्मीपूजनासाठी ठिकठिकाणी केळीचे खुंट, नारळाच्या झावळ्या विक्रेत्यांची गर्दी होती. रात्री बहुतांश विक्रेत्यांनी झावळ्या, खुंट तशाच टाकल्या होत्या. शहरातील मुख्य बाजारपेठेत लक्ष्मीपूजन साहित्य विक्रेत्यांचे स्टॉल लागले होते. तसेच किरकोळ कापड विक्रेत्यांनी रस्त्यावर व्यवसाय मांडला होता. रविवारी रात्री विक्रेते त्यांच्याकडील कचरा रस्त्यावर सोडून निघून गेले होते. लक्ष्मीपूजनानंतर शहरात मोठ्या प्रमाणात फटाक्यांची आतिषबाजी झाली. टाके आणि फुलांचा कचरा रस्त्यावर पडून होता. प्रशासक पवार यांनी सांगली, मिरज आणि कुपवाड या तिन्ही शहरातील बाजारपेठेतील कचरा रात्रीच संकलन करण्यासाठी विशेष पथकाद्वारे नियोजन केलं. सांगलीत वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक, 3 स्वच्छता निरीक्षक, 4 मुकादम आणि 50 कर्मचाऱ्यांनी रात्री 12 ते सकाळी 5 वाजेपर्यंत मारुती रोड, कापडपेठ, गणपतीपेठ, बालाजी चौक, हरभट रोड, मिरज
मित्रमंडळ चौक या परिसरातील कचरा उचलला. तसेच मिरज आणि कुपवाडमध्ये 50 ते 70 कर्मचारी रात्रीच्या वेळी स्वच्छता मोहिमेवर होते. रविवारी रात्री ते सोमवारी सकाळपर्यंत महापालिकेने 281 टन कचरा संकलन केला. यात 70 टन कचरा हा फटाके, फुले, दिवाळी साहित्यांचा होता. गेल्या वर्षी तुटलेल्या उसाला 400 रुपये दुसरा हप्ता आणि चालू उसाला 3500 रुपये यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सोमवारी तीव्र आंदोलन केलंय. राजाराम बापू कारखाना युनिट क्रमांक 3 आणि सांगलीच्या दत्त इंडिया कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखून धरली. ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर मधील मिरजवाडी गावाजवळ 5 ट्रॅक्टरची हवा सोडण्यात आली आहे. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आष्टा, मर्दवाडी, बावची, पोखर्णी, नागाव, बाघणी, काकाचीवाडी, रोझावाडी या परिसरात फिरून ऊसतोडणी बंद पाडली आहे. रस्त्यावर वाहतूक व्यवस्था कोलमडून गेली. यामध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते आणि कारखानदारांचे शेती अधिकारी यांच्यात मोठा वाद झाला. उद्यापासून ऊसतोडणी बंद करतो तर बावची फाट्यावर 100हून ट्रॅक्टर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी रोखून धरले. जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत ऊस ट्रॅक्टर सोडणार नाही असा पवित्रा शेतकरी संघटनेने घेतलाय. यावेळी मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावर्षी साखर कारखान्यांनी साखर 3600 रुपये पुढे प्रति क्विंटल भावाने विक्री केली. उपपदार्थ भाव चांगला असताना जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी योग्य भाव देण्याबद्दल आडमुठेपणाची भूमिका सोडावी. मागील तुटलेल्या ऊसाचे पैसे जमा करावेत, अन्यथा संघर्ष अटळ आहे असा इशारा भागवत जाधव यांनी दिला. मिरज शहराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांनी 1430 कोटींचा निधी मंजूर केल्याची घोषणा केली. मात्र मिरज शहराचे वैभव असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या 11 कोटींसाठी पालकमंत्री सुरेश खाडे यांचा हात आकडता का? या रस्त्याबाबत खासदारांना काही देणं घेणं नाही तर पालकमंत्र्यांच्या मनात पाप असल्याचा आरोप मिरज शहर सुधार समितीने आज केलाय. रस्त्याच्या पूर्णत्वासाठी दिवाळीनंतर सुधार समिती भाजप स्टाईलने आंदोलन करणार असल्याचा इशारा ॲडव्होकेट ए काझी यांनी दिलाय. छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यासाठी निधी मंजूर असून सुद्धा रस्ता होत नाही हे पालकमंत्री सुरेश खाडे आणि खासदार संजय पाटील यांच्या निष्क्रियतेचे द्योतक आहे. शहरातील महत्त्वाचा रस्ता पूर्ण न करता शहराला जोडणाऱ्या रस्त्यांसाठी पुन्हा 1430 कोटींचा निधी मंजूर झाल्याचे पालकमंत्री सुरेश खाडे यांनी नुकतंच जाहीर केले. जर हे खरे असेल तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्याच्या भूसंपादनासाठी 11 कोटींचा निधी देण्यात पालकमंत्र्यांचा हात आकडता का? शिवाय या रस्त्याच्या ठेकेदार सुद्धा पळून गेल्याचे खुद्द पालकमंत्र्यांनी सांगितले. मग हा रस्ता कसा पूर्ण होणार? पालकमंत्री हजारो कोटींची निधीची घोषणा करीत पुन्हा शिळ्या कढीला ऊत आणत असल्याचा आरोप यांनी यावेळी केलाय. दिवाळीच्या लक्ष्मीपूजनाची संधी साधून शिराळा तालुक्यात 7 ठिकाणी तर मिरजेत एका ठिकाणी चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारला असून लाखो रुपयांचा ऐवज व पूजेसाठी मांडण्यात आलेली रोकड लंपास झाली आहे. रविवारी रात्री सर्वत्र लक्ष्मीपूजनाची धामधूम झाली. लक्ष्मीपूजनावेळी अनेक कुटुंबांमध्ये लक्ष्मी देवीच्या फोटोसह सुवर्णालंकार, रोख रक्कम यांची पूजा करण्याची प्रथा आहे. सकाळी उत्तर पूजा विधी झाल्यानंतरच पूजेत वापरण्यात आलेले दागिने आणि रोकड वापरण्यात येते. ही संधी साधून चोरट्यांनी डल्ला मारलाय. शिराळा तालुक्यातील 3 गावांमध्ये चोरट्यांनी 7 ठिकाणी हात साफ केलाय. मध्यरात्री समतानगर, गवळेवाडी, येळापूर या परिसरात चोरट्यांनी 7 घरात चोरी करून 10 तोळे सोने, रोख 20,000 रुपये आणि 2 दुचाकी लंपास केले आहेत. याबाबत कोकरूड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पद्मभूषण स्वर्गीय डॉक्टर वसंतराव दादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त वसंतदादा समाधीस्थळी, वसंतदादा शेतकरी सहकारी साखर कारखाना स्थळी व जिल्हा काँग्रेस कमिटी सांगली येथे आदरांजली वाहण्यात आली आहे. प्रारंभी माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षा श्रीमती शैलजा भाभी पाटील, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या उपाध्यक्षा जयश्रीताई पाटील, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विशाल पाटील, सौ पूजा पाटील यांच्या हस्ते स्वर्गीय वसंतदादा पाटील यांच्या समाधीस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी सर्वधर्मीय प्रार्थनेचं आयोजन करण्यात आलं होतं. याचबरोबर कारखानास्थळी आणि काँग्रेस कमिटीमध्ये देखील वसंतदादांना आदरांजली वाहण्यात आली आहे. यावेळी सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती. सांगलीतील आमराई उद्यानामधील खेळण्याच्या साहित्य मोडतोड झाली असून त्याच्यावर खेळणारी मुले जखमी होत आहेत, तर ओपन जिमच्या साहित्यांना देखील उतरती कळा लागली आहे. त्यामुळे सदरचे मोडलेले साहित्य महापालिका प्रशासनाने तातडीने बदलावे अशी मागणी आता नागरिकांमधून व्यक्त होते आहे. महापालिकेने आमराई उद्यानामध्ये कोट्यावधींचा खर्च करून कायापालट केलाय. मात्र काही ठिकाणी लहान मुलांच्या खेळण्याचं साहित्य आणि ओपन जिमचं साहित्य यांची दुर्दशा झाली आहे. लहान मुलांना खेळण्यासाठी असणाऱ्या फायबर घसरगुंडीला होल पडला असून ते बाद झाले.
घसरगुंड्यांवरती जाण्यासाठी असणाऱ्या पायरीचा पत्रा वेल्डिंग निघून मोकळा झालाय, तर काही ठिकाणाहून पत्रा गायब झालाय. त्यात लहान मुलांचे पाय अडकतात आणि ते जखमी होतात. प्रशासनाने याकडे गांभीर्याने पाहावं अशी मागणी आता होत आहे.